आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड शहरामध्ये आज मंगळवार रोजी दुपारी 1:15 वाजता भर दिवसात 3 बंदूकधारी अज्ञात दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून लाखोंचा ऐवज लांबवलाय। म्हसवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने म्हसवड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हसवड येथे सातारा पंढरपूर महामार्गालगत नानस ढाब्याच्या पाठीमागे खरात हॉस्पिटल शेजारी डॉक्टर नरेंद्र पिसे यांच्या मध्यवर्ती ठिकाणी बंगला असून मंगळवार 15 एप्रिल रोजी भर दिवसा दुपारी 3 अज्ञात बंदूकधारी दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला। यावेळी डॉक्टर नरेंद्र पिसे आणि त्यांचा मुलगा दवाखान्यात गेले होते। त्यावेळी डॉक्टर पिसे यांच्या सुनबाई आणि लहान बाळ घरी होते। दुपारी 1:15 वाजता बंगल्यात प्रवेश करून डॉक्टर त्यांच्या पत्नीला आणि लहान बाळाला एका रूममध्ये कोंडून ठेवले। याची जाणीव यांना होताच त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावला आणि विचारले की तुम्ही घरी आला आहे का। त्यावेळी त्यांच्या पतीने सांगितले मी घरी आलो नाही। मग त्यावेळी त्यांनी पतीला सांगितले की घरात कोणीतरी घुसले आहे। ती महिला रूमच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर येऊन बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद केला। पती पत्नीचे मोबाईलवरील संभाषण त्या दरोडेखोरांनी ऐकले। दरोडेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। मुख्य दरवाजा बंद होता परंतु दरोडेखोर पाठीमागील दरवाजातून बाहेर आले। त्याच वेळी त्या महिलेने दरोडेखोरांच्या गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला परंतु दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत पळून गेले। यामुळे शहरात खळबळ उडाली। ही माहिती समजताच म्हसवड पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि दरोडेखोरांचे वर्णन आणि गाडीचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरू केला। घटनास्थळी श्वान पथक आणि तसेच तज्ञांना पाचारण करण्यात आले। अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत। मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।